अहो किती मोठा मालक असला, किती मोठा पैलवान असला तरी शिष्याला सगळे डाव सांगत, एखादा डाव तरी राखून. किती चांगला शिक्षक असला लेकरांना सगळंच सांगत, थोडं तरी राखून. किती किती मोठा गुरु असला, किती गोड गायनाचार्य असले, शिष्यांना सगळ्या चाली सांगत, त्यांची एखादी राखून. किती मोठे पखावाज वादक असले, शिष्यांना सगळे बोल देणार, एखादं राखून ठेवणार. पण विचार करा, माझा विटेवरचा मालक जर त्याच्याकडे आलेल्याला सर्वस्वी देऊन देवच करत असेल तर किती मोठं मन म्हणावं माझ्या पांडुरंगाचं. जो एकही डाव राखून ठेवत, वेगळंच करू शकत नाहीये कोणी, एवढं दिलं मग काय हरकत आहे. जीव दिला. जर आत्मा आणि परमात्मा एक झाला तर भक्त ऐसे जाना जे देही, ज्यांना याची जाणच नाहीये ना देवा. 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्येची पोरगी ज्ञानोबरायांच्या वचनावर पायात चाल, गळ्यात विना, हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात नाचते. बिदरचा राजा दर्शनासाठी आला. पहिलं पंढरपूर कर्नाटकात होतं, महाराष्ट्रात नाही. एवढी सुंदर देखणी मुलगी बघितली, एवढ्या देखण्या होत्या कानोपात्रा. सुकलेल्या कमळाला हात लावला की कमळ जागेवर फुलायचं. एवढं देखणं रूप बघून राजाने विचारलं, कोणाची रे? वेश्येची. बोलाव. येत नाही. वेश्येची असून एवढा माग धरून आण. सैनिक पाठीशी लागले. जेव्हा चाकांताने कानोपात्रा पळतायत, मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार, माऊलींचं वचन आठवलं, काही झालं दृष्टी न फिरे. एकदा देवाच्या दारात गेलं की माझे चित्त तुझे. जीव दिला तरी चालेल पण परमार्थ सोडायचा. पळून पळून पळणार कुठं कानोपात्रा. पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, पहिल्यांदा गाभारा ओलांडला, पहिल्यांदा याची देही डोळा जगाचा मालक पाहिला. विटेवरच्या मालकाचं रूप बघितलं. आयुष्यभर समाजाने नीच कुळातली बिन बापाची वेश्येची म्हणून हिणवलं. त्या लेकीला बाप भेटला, अजून सुख काय पडणार पाहिजे. विटेवरच्या मालका चरणावर मस्तक ठेवलं. विचार केला, अजून 2 मिनिटं थांबले तर ओरडून बाहेर काढतील, ओरबाडून बाहेर खेचतील. नको मला असं आयुष्य जे विटेवरच्या मालकाशिवाय जगलं जाईल. एका क्षणात कानोपात्रेनं पंढरीच्या मालकाच्या चरणावर देह सोडला. याला परमार्थ म्हणायचं. देवाने तरी काही कमी केलं. अनंत ब्राह्मण नावाचा ब्राह्मण त्याच्या स्वप्नात येऊन सांगितलं, अनंता लेकीनं देह सोडलाय माझ्या चरणावर, आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. आज पंढरीच्या गाभाऱ्यात कानोपात्रा. गेलात तर कधी पंढरपूरला? मरायच्या आधी जा. आमचा क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतं पडतो पण पंढरपूरला जात नाही. आम्हालाच आमची किंमत नाही. लोकांनी काय करायचं? अरे गाव आपलं, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपलं, परंपरा आपली, ज्ञान आपलं, धर्म आपला. आपण आपल्याच धर्माने, आपल्याच परंपरेनं आणि आपल्याच मातीचं वैभव वाढवण्यासाठी जगलं पाहिजे. तर सामर्थ्यवंत आपण आपलंच कौतुक केलं पाहिजे. काय करू या विषयाकडे चला. पंढरपूरला गेलात, रांगीनं दर्शन घेतलं कधी तर रांगेच्या दर्शनामध्ये एक झाडाची फांदी आडवी लागते तुम्हाला. तो वृक्ष म्हणजे कानोपात्रेच्या समाधीवरचा वृक्ष, ज्याची फांदी आडवी आहे, ज्याला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत नाही. नामदेवराय जरा निष्ठावंत भक्त आहेत. नामदेवराय म्हणजे कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घेमी तयाचे. नामदेवराय म्हणले आषाढीची वारी आम्ही करायची, पायपीट आम्ही करायची, देह तुझ्या चरणावर आम्ही सोडायचा आणि या पुरीला तुझ्या आधी का मस्तक लावायचं? कोणही छाटछूट पोरगी तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून नाही. हो नामा, माझ्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही. देह सोडला तरी संतांचं वचन मोडलं नाही म्हणून मस्तक लावायचं. अरे जीव दिला पण परमार्थ सोडला. तुकोबराय म्हटले अगदी तसं आहे देवा. जीव दिला, जीव देईल पण तुझ्यावरचं मन दुसरीकडे जाणार. अशी वेळ आली ना तर जीव देईल पण स्वतःचं अस्तित्व तुझं भक्त म्हणून राखेल. हे कसं काय शक्य झालं? तुकोबराय म्हणल्या कसं होणार नाही. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया. आणि जीव देऊन शरण राखता आलं. मग काय नहे सारी पाणी राळे लबन मी रवी सागर माझे चित्त तुझे पाया पंढरी राया, माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया, राया राया मिठी पडली पंढरी राया, पडली पंढरी राया. असाही देह नाशिवंत आहे, आत्मा निर्गुण निराकार आहे. हा तुझ्याशी संलग्न झाला तुका म्हणे एक मरणेची उत्तम जीव रे गेले दिगंबर.
ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती. अहो माऊली तुकोबा गेले असं म्हणायचं सामर्थ्य तरी कोणात आहे मला सांगा. आजही माझ्या माऊलींची समाधी सामर्थ्यवंत नव्हे, 750 वर्ष झाले माझ्या ज्ञानोबारांना समाधी घेऊन, पण आजही माझ्या ज्ञानोबारा आहे त्याच दृष्टीने या भक्ताचं रक्षण करतात आणि सामर्थ्यवंत जिवंतपणे करतात. एवढी काठी त्यांच्यात. संजीवन समाधी ना तुकोबारा आहे, स्वदेह वैकुंठवास. नागबाबा स्वदेह जल समाधी. संत रे जे देहाच्या पलीकडे गेले, फक्त आत्मा आणि परमात्मा संलग्न झाला. कसं काय झालं? काही नाही म्हणे, हरी उच्चार कशानेच नाही, नाम घेता विठोबाचे पर्वत धरतील. काही नाही, फक्त नाम. दोन्ही हात वर करा प्रेमाने, दोन्ही नामचिंतन पंढरपुरापर्यंत पोहोचलं पाहिजे. दोन्ही हात उभा राहिलेले बसलेले सगळे. लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर गाथा गोविंद. लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर गाथा गोविंद. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. 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 राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रघुमाई रखमाई पांडुरंग. खाली कोणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांगत घेतले तर घ्या. तुम्ही कुठे ऐकायला बसलात? बोलल्यावर झोमेन पण मी बोलणार. तुम्ही एवढे आले यातले अर्धच कीर्तन ऐकायला आले, अर्ध एकाच कामासाठी आली. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. खरंच म्हणा तुमचं. मला एक खरं सांगू, बहीण म्हणून सांगते, लेख म्हणून सांगते, कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा होतोय. आयुष्यभर लक्षात ठेवा. प्रसिद्धी प्रारब्धाचा भाग आहे, कोणाकडे कमी कोणाकडे. पण जर पंढरपुरात विटेवरच्या मालकाच्या चरणासमोर आला तर तो प्रसिद्धी बघून तुम्हाला भाव दर्शन देत नाही, तुमचा भाव बघूनच तुम्हाला सामर्थ्य देतो. हे आयुष्यभर लक्षात ठेवा. किती प्रसिद्धी कुठल्या चॅनलमुळे कीर्तनकार मोठा होत नाही, कीर्तनकारांमुळे चॅनल मोठं होऊ शकतं. हे लक्षात ठेवा. म्हणून कुणालाच हा या चॅनलवर गेला म्हणून हा मोठा, ते चॅनल मोठं की त्याच्यावर महाराज गेला. पण हे तुम्ही फेम वगैरे लावता ना, हे विनोदाचार्य, हे काही नका लागत चौ. बघा कमीत कमी वैयक्तिक माझ्यासाठी जेव्हा केव्हा तुमच्या भागात माझं कीर्तन असेल, परिपूर्ण नाव टाका. सगळ्यात मोठी पदवी आहे, आम्ही त्याचे चाकर आहे आणि तो आमचा मालक आहे. हरिभक्त परायण, एवढीच पदवी आम्हाला शोभेशी आहे आणि तेवढीच आम्हाला पुरेशी आहे. एवढंच नाव टाकायचं, हरिभक्त परायण कुमारी शिवलीला बाळासाहेब. त्याच्या पलीकडे एकही पदवी लावायची नको. तुमच्या पदवीमुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यांना अपेक्षा कीर्तनाकडनं पुन्हा तीच राहते. आणि कीर्तनाला विनोदाची गरज नाहीये. विनोदाची गरज आपल्यासारख्या संसारिक माणसाला आहे, व्यासपीठाला नाही. तुम्ही बसावा म्हणून विनोद केला जातो. पण काय झालं ना, या गोष्टीमुळे काही काही माणसं खुशाल फोन करून म्हणतात, ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होईल मी? प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सत्ता होता, तुम्हाला घुसवायचं होतं. घुसव महाराज आहे मी, त्याच्यापेक्षा भंगार. तुमचं तुम्हाला आणावं लागतं का आम्ही आणावं लागतं? नाही नाही, तू एक काम कर, गुत दे तुझं सोयाबीन खुरपीत आहे, मुकादम आहे मी, उक्त दे उक्त. डोंबऱ्याचा खेळ आहे माझा, वाजणारी माझा, नाचणारी मी. अरे वा, काय बोला लोकांना. त्याच्यापेक्षा भंगार. तुमची सुपारी किती? तुला उकळात घालून मुसळात न काढते आणि मग लाईनीला सांगते सुपाऱ्या. आणि सगळे सारखे नसतात रे दादा. आज जेवढी वर्ष मी कीर्तन केलं ना, 10-12 वर्ष, म्हणजे पहिलं तप पूर्ण होईल. 12 वर्ष तर माझी प्रसिद्धी नव्हती. एक तप पूर्ण झाल्यावर पांडुरंगाने कृपा करावी, हळूहळू प्रसिद्धी आली सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्याच्या आधी अखंडितपणे कीर्तन केलेलं. आणि मग जेव्हा प्रसिद्धी आली, हळूहळू लोक पैसे द्यायला लागले. पहिलं लोक कीर्तनाला मानधन देत नव्हतं, आता प्रसिद्धी आल्यापासून लोक देतात आणि चांगलं देतात. तेव्हा विचार केला, पैसा कमवायचा अवघड नाही, खर्चायचा अवघड आहे.
आणि ज्याला कुठं खर्चावं कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. त्याच्या बापाकडला होता, त्याला खर्चाचं कळलं नाही. आमची अशी गत होऊ नये, कारण माऊली म्हणतात जरी स्वधर्मात होते स्टेजे वेळे आपण याते तेथे तेजे बहुतेक सन्मान योगे 50% भाग धर्माला गेला पाहिजे. म्हणून मी असं कीर्तनाच्या व्यासपीठावर उभा राहून नजर वर करून माऊलींच्या समोर सांगू शकते, ग्रंथात एकही रुपया कुणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, फक्त कीर्तनाच्या मानधनावर 3.5 ते 4 कोटी रुपयाची शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये गरीबातली गरीब पोरगी सामर्थ्याने शिक्षण घेऊ शकते. आणि 6 मजली माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण माझी संस्था आरशीशी आहे. कधी आलात तर नक्की या बघायला. बार्शीला, सोलापूर जिल्हा, बार्शी तालुक्यात पुण्याला तर बायपासला संस्था आहे. कैवल्य सम्राट चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबारायांची मुलींची शिक्षण संस्था असं आम्ही सामर्थ्याने म्हणतो, कारण ती ज्ञानोबारायांची आहे, आमची नाही. ती त्यांनी घडवली. आज 60 ते 70 मुली माझ्याकडे बऱ्यापैकी जे बेसिक शिक्षण आहे, सीबीएसई पॅटर्न, एसएससी पॅटर्न, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, आर्ट, कॉमर्स, सायन्स, हे तर मुली शिकतातच. पण गीता, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, विष्णू सहस्त्रनाम, गाथा, कीर्तन, भजन, गायन, पेटी, वादन आणि प्रत्येक विषयाला शिक्षक वेगळे आहेत. गीतेची संहिता किंवा संस्कृतची संहिता आमचे गुरुदेव दत्त महाराज होते, जे सामर्थ्याने वेदांताचे महारथी आहेत, ते देतात. गायन गुरुजी शिकवतात, पखावाज माऊली महाराज शिकवतात, कीर्तनाची मी तयारी करून घेते. ह्या मुली पुढे जाऊन पैसा किंवा प्रसिद्धी मिळवतील या भावनेनं मी शिकवत नाही. या मुली पुढे जाऊन धर्म आणि मायबापाचं नाव मोठं करतील या भावनेनं मी त्यांना शिकवते. ज्ञानेश्वरी असेल, गोड कीर्तन करते, जया असेल सुंदर, त्याचबरोबर आमची अंजली, श्रद्धा, ह्या सगळ्या मुली छान कीर्तन करतात. त्यांना कीर्तन करायला का लावायचं? कारण त्यांना धर्म कळावा, आपण कुणाची लेकरं हे समजावं. नाही त्यांनी कीर्तन केलं तरी हरकत नाही, तेवढा अभ्यास तरी त्यांच्याकडे असावा. पण विनंती आहे, महाराज लोक वाईट नसतात, वाईट लोक महाराज होतात हे तुम्हाला कळलं पाहिजे. ज्यांनी कोरोनात माळा काढल्या तो महाराज कसा याचा विचार तुम्ही करत जा, हो की नाही? आणि ज्यांनी जीव पणाला लावून परमार्थ जपला तो साधं व्यक्तिमत्व कसं याचा विचार तुम्ही करत जा. पण आम्ही नाही, पण ज्यांच्यामुळे आम्ही आहोत त्यांच्या चरणावर मस्तक ठेवायचं सामर्थ्य आमच्याकडे काही नाही देवा, आम्ही काहीच केलं नाही. निराप की कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. काहीच करत नाही देवा मी. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी. त्याच्यामुळे काय केलं म्हणजे मिळालं? काहीच नाही केलं बघा, फक्त भजन केलं. विठो पाय